सध्या पूरग्रस्तांना मदत केली जाते तर कुठे राजकारण सुरू आहे, नेमकं काय घडतंय पाहूया टॉप 9 बातम्यांच्या माध्यमातून। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी विभागाचे अधिकारी दिल्लीत केंद्रीय सचिवांसोबत राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक। या बैठकीमध्ये राज्यातील नुकसानी संदर्भात चर्चा। जळगाव विमानतळावर घेतली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट। पंचनाम्याच्या अहवालानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निर्णय घेणार, मुख्यमंत्री यांची शेतकऱ्यांना ग्वाही। प्रसंगी विकास कामं थांबवा, मात्र शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची भूमिका। मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात ठोस भूमिका मांडणार, पाटलांची प्रतिक्रिया। विकास थोडा मागे ठेवून आवश्यक असलेले रस्ते पुल करायचा प्रयत्न करू। आम्ही गेल्यावर निश्चितपणे कॅबिनेटमध्ये सांगू की आता सरसकट शेतकऱ्याला मदत करावी। आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी अजित पवारांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद। व्हिडिओ कॉलवरून नांदेडच्या पूरस्थितीचा आढावा घेतला। दिवाळी आधीच शेतकऱ्यांना सरकारकडून मदत निधी मिळणार, शासनाची ही मदत लवकरात लवकर मिळेल, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन। यासह ज्याचं जळतं त्यालाच कळतं असंही वक्तव्य। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। सगळे पंचनामे संपून 10 दिवसाच्या आत किंवा दिवाळीच्या पूर्वी माझ्या शेतकरी बांधवांना सगळी मदत दिली जाईल। सोलापूरच्या माढा तालुक्यामध्ये प्रशासनाकडून मोफत धान्य वाटपाला सुरुवात। 10 किलो गहू आणि 10 किलो तांदळाचं वाटप, तर बाधितांना यामुळे काहीसा दिलासा। तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी रुपयांची मदत। ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी बच्चू कडूंचं रास्ता रोको आंदोलन। लातूर ते औसा या रोडवर बच्चू कडूंचं कार्यकर्त्यांसह रास्ता रोको आंदोलन। रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या लांब असलेल्या रांगा।